आता एकदम मी पुढाऱ्यासारखं वगैरे काय बोलणार नाही, पहिलं सांगतोय. हां, म्हणजे लगेच पार्टी झालं की हां, तुम्हाला वाटलं मध्ये काय प्रश्न विचारायचा वाटला, तुम्हाला काय बोलायचं वाटलं तर तुम्ही बोलू शकता. तो माझा हेतूच नाही आहे. आपल्या महायुतीचे विधानसभेचे विजयी उमेदवार शेखर निकम म्हणजे 1900 जर विजयी आहेत ना, आता 2400 पण विजयी उमेदवार. हां, तर त्यांच्या प्रचारासाठी मी स्टार प्रचारक म्हणून आलो. पण मला असं वाटतं की त्यांचे हित तर स्टार प्रचारक म्हणून मी इथे आलो आणि शेखर निकम यांना मी पहिल्यांदा इकडे ह्या विभागात फिरताना बघितलं आणि त्यांची सगळे हितचिंतक बघितल्यानंतर मला वाटलं की हे सगळे सुपरस्टार प्रचारक आहेत. तर मला असं वाटतं की आपण सगळ्या जमलेल्यानी प्रत्येकाने मल्टिप्लाय बाय 100 100 मल्टिप्लाय बाय 100 अशा पद्धतीनं पुढच्या 20 दिवसात घराघरात माणसाजवळ प्रचार करून त्यांना माहितीचा उमेदवार म्हणून घड्याळाच्या बटनापुढे कसं बटन दाबायचं आहे हे तुमचं समजावून सांगणं हा आजचा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यावर तर तुम्ही सगळं काम करावं ही विनंती करायला मी तुमच्याकडे आलो आहे. आणि मग ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मला वाटतं की पुरुष प्रचारकांना जर 90 मार्क दिले तर मी बायका प्रचारांना 100 मार्क देईन. कारण त्यांना त्या माणसाच्या काळजात जाण्याची कला उपजतच असते. त्यामुळे तुम्ही सांगितल्यावर त्यांचा नक्कीच विश्वास असेल यावेळी मला गॅरंटी आहेत. त्यामुळे सगळ्या स्त्रियांनी अतिशय सगळ्या हार्ट टू हार्ट प्रचार करून सगळ्यांना नीट समजावून सांगून विश्वास देऊन तुम्ही हे करा. आणि मला असं वाटतं की जसं लाडक्या बहिणीचं आहे सगळ्यांनी सांगितलेलंच आहे की ही कशी महत्त्वाची योजना आहे. कारण थोडासा जरी आधार मिळाला तर ती बाई अजून चांगलं काम करू शकेल आणि कुटुंबाला जगू शकते. तर ही योजना आली आहे. अशा योजना सगळ्या तुम्ही सांगितल्या पाहिजेत आणि हा असा प्रचार वाढवला पाहिजे. एवढंच आजच्या सभेचं किंवा माझं इकडे येण्याचं मला सांगण्याचं महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला जो जाहीरनामा कालच सादर केला गेला त्या जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या. म्हणजे आमच्या साठे माझे इथं खूप प्रचंड ओळखीचे आहेत. साठेन आमच्या फार 20 वर्षापासूनची ओळख आहे. इथले कलावंतांची सगळे माझी खूप ओळख आहे. पर्यावरणाच्या लोकांची खूप ओळख आहे आणि आता राजकारणातल्या लोकांची पण खूप ओळख झाली आहे. त्या सगळ्यांनी माहिती देताना वन साइडेड शेखर निकम जिंकून येणार आहेत असं सगळेजण सांगतात. तर मला त्याचा विश्वास वाटतो की त्यांनी जो जाहीरनामा दिला आहे तो जाहीरनामा आपण सगळ्यांनी वाचलेलाच आहे. आणि शेखर निकम यांच्याबद्दल नेहमी सांगतात की साधा माणूस आणि त्या पार्टीत कोण आहे, दादा माणूस. तर साधा माणूस आणि दादा माणूस असेल तर त्यांनी केलेला वादा म्हणजे सर्वसामान्यांचा फायदा आहे हे परत वेगळं मला सांगायला नको. तर हा जाहीरनामा खरा आहे. जाहीरनाम्याची ती प्रचारक म्हणून तुम्ही सगळ्यांपर्यंत ते पोहोचवणं हे आपलं काम आहे. हे मला वाटतं की एकट्या दुसऱ्याचं नाही आहे. हे नुसतं बोर्ड लावून होणार नाही किंवा आपलं कोणीतरी सांगतो की खांद्यावर राष्ट्रवादीचं हे घ्या आणि मग तुम्ही बोला अरे खांद्यावर अख्खा पक्षच घेऊया ना, त्याचं उपरणं कशाला खांद्यावर घ्यायचं आहे, त्याच्यासाठी काळजातच डोक्यातच ठेवूया ना घड्याळ नुसतं मनगटावर लावून उपयोग नाही ना, तर ते आपण डोक्यात ठेवूया आणि सगळ्यांच्या डोक्यात आणूया की हे घड्याळ आपल्याला 20 तारखेला बटन दाबायचं आहे आणि 23 तारखेला डिक्लेअर करायचं. 2 नंबरचं बटन आहे. 1 नंबर 2 नंबरला शेखर निकम यांचं नाव असणार आहे. घड्याळाच्या त्याच्या पुढचं बटन आपल्याला दाबायचं आहे. आता पर्यावरणाच्या संदर्भातलं जर सांगितलं तर योगायोग बघा, 1 महिन्यापूर्वी मी इथं मल्हार आलाय का इकडं, मल्हार गांधी आणि त्या अरण्य रिसॉर्टला मी इकडे आलो होतो आणि त्यानिमित्तानं माझ्या 1-2 शाळांना भेट दिली मी. आणि इकडे डिसेंबर जानेवारीला एक बीज संमेलन घ्यायचं आहे. जगातलं पहिलं बीज संमेलन मला चिपळूणमध्ये घ्यायचं आहे. ते मी आत्ता डिक्लेअर करतो. आणि आता मला कळलं की ह्यांच्या 50 शाळा आहेत. तर मी एक योजना सुरू केली यावर्षी महाराष्ट्रामध्ये. 22 लाख विद्यार्थ्यांना आपण पिशव्या दिल्यात आणि 22 लाख बिया दिल्यात त्यांना. सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, लातूर जिल्हा, नाशिक जिल्हा. तर या सगळ्या शाळांमध्ये प्रत्येकाला एक पिशवी दिली आहे. त्याला एक अर्धा किलोची माती, खत आणि माती आणि एक बी दिले आणि त्यांना सांगितले की 9 महिने ह्या शाळेत हे बी वाढवायचं
आणि ते तुम्ही परत आमच्या सह्याद्री देवराईला द्यायचं आणि मग ते आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटला देऊ किंवा तिथे लावू किंवा गावागावातल्या मोकळ्या जागेत जाऊ. ही योजना सुरू केली तर बीज संमेलन इकडे घेणार. यांचे परत 30,000 विद्यार्थी आहेत, म्हणजे आपले घरचेच आहेत ना. म्हणजे बीज संमेलन 30,000 विद्यार्थ्यांना घेऊन आपण करायचं, त्यांना बिया द्यायच्या आणि त्यांनी आणलेल्या रोपं जी तयार केली 100 प्रकारच्या बिया दिल्यानंतर 100 प्रकारचे विद्यार्थी एकमेकाशी काय बोलणार. मुलगी म्हणणार हे बघ माझ्या जांभळाची झाडं पानं एवढी झाली आहेत, तो म्हणणार आंब्याच्या झाडाला रोपाला एवढं आलं आहे, ती म्हणेल बकरीचं झाड असं माझं वाढलं आहे, ही म्हणेल माझी वेळ अशी झाली. आणि आपोआप पर्यावरण मुलांच्या डोक्यात लहानपणीच लागेल. शिक्षणाबरोबर त्या बिया घेतल्या की ते सगळं आपल्याशी पर्यावरण त्यांच्या जवळतील. तर हे बीज संमेलन आपल्याला घ्यायचं आहे. तर आत्ता फक्त ह्या महिनाभर आपण पुढच्या ज्या गोष्टी करायच्यात त्या 1 महिन्यानंतर करायच्यात. आत्ता फक्त आपण या मतदान हाच विषय घ्यायचा आहे. वनवा हा विषय आपण लावणार. आपल्याला तर हिरवाच वनवा लावायचा आहे, सगळीकडे हिरवीच मशाली घेऊन फिरायचं आहे. त्यामुळे तो काय मुद्दाच नाही. कारण कसं की माणूस मारून झाडं वाचवा असं मी म्हणत नाही, पण म्हणून झाडं मारून माणसं वाचवा असंही मी म्हणत नाही. आपण दोघांना वाचवलं पाहिजे, त्यातला मध्यम मार्ग काढला पाहिजे. तर अशा रीतीने आपण पर्यावरण तर जपूच. तर त्या विषयावर घेऊ. फक्त हा महिना आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या दृष्टीनं माझ्याकडून तुम्हाला अजून कुठले मुद्दे सांगायचे असतील तर तुम्ही सांगा. माझ्याकडून शेखर निकम हा माणूस मी पूर्णपणे बघितलं आहे. त्यात आता काय आहे, महाआघाडी किंवा बाकीचे कोण उमेदवार आहेत त्याच्याबद्दल मला काय बोलायचंच नाही. कारण मी काय टिपिकल राजकारणी नाही. मला चांगल्या माणसांच्या बाजूने उभं राहायचं आहे. वाईट माणसं काय त्यांच्याबद्दल मला काय बोलायचंच नाही, नाही का. उगाच वेळ आयुष्यातला कशाला वाया घालवा. आपल्याला चांगलं काम करायचं आहे, चांगले पुढं कामं वाढून ठेवलेले आहेत. आपल्याला त्यासाठी यांना निवडून द्यायचं, एवढंच काम करायचं आहे. अगदीच तुम्हाला या माणसाबद्दल चांगलं किंवा त्याच्या अगेन्स्ट माणसाबद्दल म्हणायचं तर एक डायलॉग तुम्हाला सांगतो. तेलुगू पिक्चरमधला आहे जो सिनेमा माझी निवड करण्यासाठी मार्चमध्ये त्यांना करायचं होतं आणि मी त्यांच्याकडे माझ्या डेट नव्हत्या. तर त्यांनी त्या मेपर्यंत थांबवलं सिनेमा त्या रोलसाठी. तर त्या रोलमध्ये असं होतं की अरुंधती नावाचा सिनेमा आहे. तुम्ही कधी तेलुगू सिनेमा आहे, तुम्ही कधी थिएटरला किंवा यूट्यूबला टाकलं. माझं यूट्यूब चॅनल आहे. ते यूट्यूब चॅनलवरती पण मी आता बरेच माझे मित्र झाडाची गाणी, बियांची गाणी ही यूट्यूब चॅनलवरती दाखवतोच. तर तुम्ही त्याच्यामध्ये अरुंधती सिनेमा टाकला तर त्याच्यामध्ये एक मी फकीराचा रोल केला आहे. फकीराचा रोल आयुष्यात फकीर होणं ह्याच्यात की मोठी गोष्ट नाही. कारण कसं स्वार्थ नसतं फकीराला ना. तर मला असं नेहमी वाटतं की राजकारण्यांनी जसं फकीर वृत्ती हे वागतात म्हणून यांच्याबद्दल की राजकारण्यांनी जरा फकीर वृत्तीसारखं वागलं पाहिजे. आणि ॲक्च्युली फकीर जी माणसं आहेत त्यांनी जरा राजकारण करायला पाहिजे. सगळं सोडून दिलं तर असं पण नाही चालणार. आपण दोन्हीच्या मध्ये राहून संसार करायचा असतो हे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे ज्याला थिएटरमध्ये लोक 1000 लोक उठून टाळ्या वाजवतात असा तो डायलॉग आज मी पहिल्यांदाच ह्या मंचावरती सांगतोय. నిమ్మకాయ నిజమైతే నా కొబ్బరికాయ కూడా నిజం, నీ దయ్యం నిజమైతే నా దేవుడు కూడా నిజం. म्हणजे तुझं लिंबू फिरवून टाकायचं, हळदी कुंकू लावलेलं लिंबू खरं असेल तर माझा नारळ सुद्धा खरा आहे, आणि तुझं भूत खरं असेल तर माझा देव सुद्धा खरा आहे. उठून उभे राहा. तर आपल्या ह्या देवाला मत द्यायचं. परत एकदा सांगतो. నీ నిమ్మకాయ నిజమైతే మా కొబ్బరికాయ కూడా నిజం, నీ దయ్యం నిజమైతే నా దేవుడు కూడా నిజం. तुझं लिंबू खरं असेल तर माझा नारळ खरा आहे, आणि तुझं भूत खरं असेल तर माझा देव सुद्धा खरा आहे. त्यामुळे 20 तारखेला आपल्याला मतदान करायचंय आणि मग विजय सभेला मी येणारच. त्याच्या आधी पण एकदा येणार. तुम्ही सांगा किती वेळेला यायचंय, तेवढ्या वेळेला येतो. मला माहिती आहे सगळ्या प्रचंड पुढच्या वेळेला बोलवा तुम्ही. सगळ्या ज्या बचत गटाच्या बायका असतील, सगळ्या बायका असतील त्यांना बोलवा आणि त्यांच्याकडून सांगा. कारण त्यांनी सांगितलं की घरातले सगळे नवरे ऐकतातच.
मग मुलं पण ऐकतातच. पण त्यांना सांगू अर्थात तुम्ही सुद्धा सगळे चांगलं काम करणार आहात, मी तुमच्याबद्दल संशय घेत नाही. पण अशा पद्धतीने ही निवडणूक जोरात गाजवायची आपल्याला आणि विजय आणून द्यायचा आहे. आपल्याला दादांना मोठं करायचं आहे, कारण दादांच्यावरती विनाकारण त्रास देणारी माणसं आहेत, आजूबाजूची माणसं आहेत, तर त्यांना उत्तर द्यायचं आहे. कारण दादा थोडा रागावतो, पण कुटुंब चांगलं चालवायचं तर थोडं रागवावं लागतंच ना. तर आपल्याला माहिती आहे की एवढा चांगला माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात आता नाही. आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करायचा आहे, निकमाना सपोर्ट करायचा आहे. धन्यवाद.